आज आपण स्केलेटन विषयी बोलूयात. तुमच्या 11वीच्या पुस्तकात असलेला हा टॉपिक आहे स्केलेटन. तर त्या स्केलेटन टॉपिक विषयी आज आपण बोलूया. स्केलेटन इज द सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह फ्रेमवर्क ऑफ लिव्हिंग बॉडी अशी व्याख्या तुमच्या पुस्तकांनी दिलेली आहे. अर्थात स्केलेटन ही एक सपोर्टिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह फ्रेमवर्क आहे सजीवांच्या शरीराची. लातूरला मांजरा नदी आहे. तर या मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये हारवाडी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावाजवळ आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन्स केलेले होते. पुरातत्वीय उत्खनन झालं होतं आणि डेक्कन कॉलेज पुण्याची एक टीम तिने हे एक्सकॅव्हेशन्स केले होते. तर या एक्सकॅव्हेशन्समध्ये मॅमॉथचे फॉसिल्स म्हणजे आजचा जो हत्ती आहे त्याच्यापेक्षाही मोठा असलेला एक पूर्वीचा हत्तीसारखा प्राणी ज्याच्या टस्क म्हणजे त्याचे हस्तिदंत लांब होते. तर त्याचे फॉसिल्स मांजरा नदीच्या रिव्हर बेडमध्ये 2 ठिकाणी आढळले अशी त्यांनी नोंद केली मांजरेच्या पात्रात केलेल्या एक्सकॅव्हेशन्समध्ये. तर तो अजस्त्र हत्तीसारखा असलेला प्राणी मॅमॉथ आता तो एक्सटिंक्ट आहे. हा त्याचा स्केलेटन. मग ते स्केलेटन हे बोन्सचं असेल किंवा कार्टिलेजचं असेल किंवा सेल्स जर आपण म्हणूयात तर त्या सेलच्या आत मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट्स यांच्यापासून बनलेलं असेल. किंवा मग हे स्केलेटन हे द्रवांच्या शरीराच्या आत होणाऱ्या हालचालींपासून म्हणजे हायड्रॉलिक एंडोस्केलेटन असेल. उदाहरणार्थ आपण सुरवंटांच्या म्हणजे कॅटरपिलर्सच्या मुवमेंट्स बघतो. आपण अर्थवर्मची मुवमेंट पाहतो. त्याच्या आतमध्ये बोन्स नाही आहेत तरी सुद्धा मुव्हमेंट आहे. म्हणजे तिथे आत एक द्रवाचा बनलेला फ्लुइडचा बनलेला एंडोस्केलेटन आहे. हे जे स्केलेटन्स आहेत हे मुख्यतः 3 भागांमध्ये विभागले जातात. पहिला प्रकार एक्झोस्केलेटन म्हणजे शरीराच्या बाहेर असणारं स्केलेटन. कीटकांमध्ये आढळतं, आर्थ्रोपॉड्समध्ये आढळतं. कायटिन नावाचं एक सिक्रेशन त्यांच्या शरीरातून होतं आणि ते हार्डन होऊन जातं आणि त्याचा एक बाहेरून स्केलेटन तयार होतं म्हणजे एक्झोस्केलेटन तयार होतं. फिशेसमध्ये स्केल्स आहेत माशांमध्ये असणारे तर तो एक्झोस्केलेटन आहे त्यांचा. बर्ड्समध्ये असणारे फिदर्स त्यांच्यामध्ये असणारं प्ल्युमेज आहे एक्झोस्केलेटन आहे. ॲम्फिबियन्समध्ये सहसा नसतं. त्याचं कारण ॲम्फिबियन्स त्यांच्या त्वचेनी रिस्पायर करतात. बरं, आता मग ॲम्फिबियन्स झाले, फिशेस झाले, रेप्टाईल्स, बर्ड्स. मॅमल्समध्ये देखील एक्झोस्केलेटन आहे. हेअर्सच्या फॉर्ममध्ये शरीरावर आहे. पायामध्ये हूव्ज आहेत. HOOF हूफचं अनेक वचन हूव्ज म्हणजे पायात खूर असतात बऱ्याच प्राण्यांना तर ते हूव्ज एक्झोस्केलेटन आहे. तो हॉर्न्स आहेत, शिंग, एक्झोस्केलेटन आहे. तर एक्झोस्केलेटन आहे. दुसरा आहे एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन हा शरीराला आतून सपोर्ट करतो.
हा जो एंडोस्केलेटन आहे तो मूव्हमेंटसाठी देखील उपयोगी होतो. म्हणजे त्याची मदत ही मूव्हमेंटसाठी देखील होते. म्हणजे मुख्यतः प्राण्यांच्या बाबतीत आपण शब्द वापरूयात, लोकोमोशनसाठी होते. गंमत बघा की वनस्पतींमध्ये मूव्हमेंट असतात, अर्थात त्यांची वाढ होत असताना होणारी मूव्हमेंट आहे. भूगर्भाच्या दिशेने म्हणजे जिओट्रॉपिक किंवा प्रकाशाच्या दिशेने फोटोट्रॉपिक, किंवा एखाद्या आधारावर गोल फिरत जाणारी एखादी वेल असेल सर्कमनटेशन. वेगवेगळ्या प्रकारच्या मूव्हमेंट्स वनस्पतींमध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु प्राण्यांमध्ये मूव्हमेंट तर आहेच आहे, पण त्या मूव्हमेंट्समुळं घडून येणारी लोकोमोशनसुद्धा आहे. जनरली लोकोमोशन नसलेले प्राणी हे खूप कमी आहेत. ज्यांच्यामध्ये लोकोमोशन आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्राण्यांची संख्या तशी खूप कमी आहे. फायलम पोरीफेरा आहे, आपण स्पॉन्ज शिकतो, तर ते समुद्राच्या तळाशी असे सेसाईल सेडेंटरी आहेत, ते मूव्हमेंट दाखवत नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रकार तो म्हणजे आपण कॉर्डॅटामध्ये युरोकॉर्डेट्स शिकतो. त्या युरोकॉर्डेट्समध्ये ॲसिडियन सारखे प्राणी आहेत. ज्यांना आपण ट्युनिकॅटा किंवा ट्युनिकेट्स म्हणतो. ट्युनिक म्हणजे कवच, त्यांच्या शरीराच्या भोवती कवच आहे म्हणून त्यांना ट्युनिकेट्स म्हणतात, ट्युनिकॅटा. आणि एक गमतीशीर भाग असा की त्यांचं जे ट्युनिक आहे म्हणजे शरीराभोवतीचं जे सिलेंड्रिकल असलेलं कवच आहे, हे कवच सेल्युलोजचं बनलेलं असतं आणि त्याच्यामुळं बराच काळ हे वनस्पती समजले गेले, ट्युनिकेट्स हे प्लांट्स समजले गेले. परंतु कालांतराने लक्षात आलं की त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, ते कॉर्डेट्स आहेत. स्पेसिफिकली आपण त्यांना युरोकॉर्डॅटा म्हणून डिफाईन करतो आणि ते स्थिर आहेत, लोकोमोशन दाखवत नाहीत. पण जनरली प्राण्यांमध्ये लोकोमोशन आपल्याला बघायला मिळते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर होणारी मूव्हमेंट त्याला म्हणतात लोकोमोशन. मग या लोकोमोशनमध्ये या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या हालचालीमध्ये अनेक फॅक्टर्स एकत्र येतात आणि मुख्यतः स्केलेटन आणि मसल्स यांचा संयुक्त सहभाग त्याच्यामध्ये असतो, मिळून सहभाग असतो. मूव्हमेंट्स आणि लोकोमोशनच्या अभ्यासाला जीवशास्त्रामध्ये कायनेसिओलॉजी म्हणतात. कायनेसिस म्हणजे मूव्हमेंट. आपण सेल डिव्हिजनमध्ये शिकतो ना की सायटोप्लाझमच्या घटकांची मूव्हमेंट डॉटर सेल्समध्ये होत असेल तर त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो. न्यूक्लियसचे घटक एकमेकांपासून वेगवेगळे दूर अंतरावर चालले तर आपण त्याला कॅरिओकायनेसिस म्हणतो. कायनेसिओलॉजी म्हणजे मूव्हमेंट्सचा अभ्यास, हालचालींचा अभ्यास. मग या कायनेसिओलॉजीचे 2 प्रिन्सिपल्स आहेत. काय तर त्याचं पहिलं प्रिन्सिपल आहे ते आहे, इन लोकोमोशन द बोन्स वर्क ॲज लिव्हर्स अँड द जॉईंट्स वर्क ॲज फल्क्राय. फल्क्रमचं अनेक वचन आहे फल्क्राय. तुम्ही एखादी लिव्हर बघितली असेल, सीसॉचं उदाहरण घ्या. म्हणजे त्याला एक टेकू असतो आणि त्याच्या 2 बाजूनं आपण फोर्सेस हे त्या टेकूवरून बॅलन्स करतो. म्हणजे काय, इन केस एखादी अवजड वस्तू ही पलीकडे ढकलायची असली तर आपण काय करतो तर एक फळी घेतो.
ही घेतलेली फळी आपण तिला एक टेकू देतो आणि मग त्याच्याने ती जड वस्तू आपण पुढे ढकलून देतो. तर त्याला आपण तो जो टेकू आहे त्याला इंग्रजीमध्ये फलक्रम म्हणतात. लोकोमोशनमध्ये बोन्ससुद्धा अशा लिव्हरचं काम करतात त्या फळीसारखे, आणि जॉईंट्स जे असतात ते टेकूचं काम करतात फलक्रमचं. म्हणून पहिला सिद्धांत कायनेसिओलॉजीमध्ये हा आला की इन लोकोमोशन और मूवमेंट द बोन्स वर्क ॲज लिव्हर्स अँड जॉईंट्स वर्क ॲज फलक्रम. दुसरा सिद्धांत असा आहे, व्हेनेवर अ मसल क्रॉसिंग अ जॉईंट इट कॉन्ट्रॅक्ट्स, इट ब्रिंग्स आउट मूव्हमेंट ॲट द जॉईंट. ही जी मसल कॉन्ट्रॅक्ट होते एखाद्या जॉईंटला क्रॉस करणारी, ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा त्या जॉईंटवर मूव्हमेंट घडून येते. Whenever a muscle crossing a joint, उदाहरणार्थ हा ह्युमरस आहे. ह्या ह्युमरसकडून रेडियस आणि अल्नाकडे जाणारी ही जी मसल आहे ही कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा या एल्बो जॉईंटवर मूवमेंट घडून येते. हा सिद्धांत आहे, आणि म्हणून त्या टॉपिकमध्ये आपण मसल्स समजून घेण्याच्या आधी बोन्स समजून घेतो, बोन्सच्या डिटेल्स समजून घेतो. अर्थातच स्केलेटन हा प्रोटेक्टिव्ह आहे. जसं थोरॅसिक रिबकेज आहे ती प्रोटेक्टिव्ह आहे लंग्जसाठी, हार्टसाठी. क्रॅनियम आहे तर ती प्रोटेक्टिव्ह आहे. कशासाठी? तर आत असलेल्या मेंदूसाठी. ही मूव्हमेंट आणि प्रोटेक्शन हे दोन फंक्शन्स या स्केलेटनचे आहेत. सेल्समध्ये देखील मूव्हमेंटसाठी सायटोस्केलेटल कॉम्पोनंट्स मदत करतात नुसत्या पेशींच्या. फ्लॅजेलिन नावाचा एक प्रोटीन आहे, तो बॅक्टेरियाचे फ्लॅजेला तयार करतो आणि त्याच्या मदतीनं बॅक्टेरिया पाण्यामध्ये स्विम करतात, मूव्ह होतात एका दिशेकडून एका बाजूने दुसऱ्या बाजूला. युकॅरियोटिक सेलमध्ये असणाऱ्या फ्लॅजेला ह्या थोड्या कॉम्प्लेक्स आहेत, त्यांच्यामध्ये एकापेक्षा अधिक घटक आहेत. जसं बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेलिनची जी एक सिंगल ट्यूब आहे त्याच्याऐवजी त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये ते जास्त आहे. त्याचं कारण युकॅरियोटिक सेल्समध्ये ग्लायकोलायसिसपासून मिळणारी ऊर्जा ही 19 पटींनी जास्त आहे. बॅक्टेरियम केवळ 2 ATP तयार करतो एका ग्लुकोजच्या ऑक्सिडेशनपासून, आणि युकॅरियोटिक सेल अगदी 38 ATP तयार करते. म्हणजे ती एनर्जी करन्सीच्या बाबतीमध्ये श्रीमंत असते आणि त्याच्यामुळं इट कॅन अफोर्ड टू हॅव अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर इट्स मूवमेंट. एनीहाऊ, तर स्केलेटनचे हे मूलभूत फंक्शन्स आहेत. Skeleton helps in locomotion. It helps in protection of various different organs in our body, and it also helps for even we study that in circulatory system that various different progenitor cells or the precursor cells of our different types of blood cells, they originate from it. ते इथून तयार होतात. तर हा एक महत्त्वाचा एक ढोबळ मानाने स्केलेटन टॉपिकच्या एक इंट्रोडक्टरी पार्ट होता. आपण यानंतर आणखी सविस्तर ते बघूयात. मी लक्ष्मीरमण ओझा आणि आपण पाहत होता शिकूया नीट.